बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे घडलेल्या ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणानं आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली। पट्टीवडगाव येथील 21 वर्षीय ज्ञानेश्वर वाकडे याची शनिवारी मध्यरात्री चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मात्र या हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याबाबत संशय व्यक्त होत असून घाटनांदूर येथील एका सरपंचाचंही नाव चर्चेत आलंय। दरम्यान शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाकडे कुटुंबियांची भेट घेत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं असून या प्रकरणामागचा खरा बॉस समोर आला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। शनिवारी रात्री घाटनांदूर परिसरात किरकोळ वादातून 2 गटांमध्ये हाणामारी झाली। या वादाचं रूपांतर काही क्षणात रक्तरंजित हल्ल्यात झालं। ज्ञानेश्वर वाकडे याच्यावर चाकून सपासप वार करण्यात आले। गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वरचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या हल्ल्यात त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून दुसरा मित्र प्रसंगावधान राखून घटनास्थळावरून निघून गेल्यानं त्याचा मात्र जीव वाचल्याचं सांगितलं जातं। घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यासह संशयित सरपंचाविरोधातही गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर तब्बल 12 तास ठिय्या आंदोलन केलं। आंदोलनानंतर पोलिसांनी 7 आरोपींवर गुन्हा दाखल केला आणि त्यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली। आता या प्रकरणात घाटनांदूर येथील संशयित सरपंच महेश गारठे यांच्या मालकीच्या मंगल कार्यालयात आरोपी लपल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। आरोपींना पळून जाण्यास मदत करण्यात आली असल्याचा संशय देखील व्यक्त करत सरपंचालाही सह आरोपी करण्यातच यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान संबंधित सरपंचांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून न्यायालयानं पीडित कुटुंबियांची बाजू ऐकून घेण्याचे निर्देश दिलेत। ज्ञानेश्वरच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले। घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता असं त्यांनी सांगितलं। सुरुवातीला पोलिसांनी अपघात झाल्याचं सांगितलं, मात्र प्रत्यक्षदर्शींनी हा हल्ला असल्याचं सांगितल्याचा दावा त्यांनी केला। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि त्यांना मदत करण्यावरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढू लागलाय। शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाकडे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। या प्रकरणामागे नेमकं कोणाचा हात आहे, कोण आरोपींना संरक्षण देत आहे आणि या संपूर्ण कटाचा नेमका सूत्रधार कोण आहे हे समोर आलं पाहिजे। केवळ प्रत्यक्ष आरोपींनाच नव्हे तर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या व्यक्तींवरही कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणालेत। सोनवणे यांनी पुढे सांगितलं की बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते। जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर MPDA कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं। वाकडे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। यापूर्वी जिल्ह्यातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं होतं। त्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरण समोर आल्यानं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटना, वाढती गुंडगिरी, वर्चस्ववाद, हप्ता वसुली आणि स्थानिक पातळीवरील वैमनस्य यामुळे बीडमधील गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणाचा तपास आता सुरू असून आरोपींना मदत करणाऱ्या किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचाही सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केलंय। या हत्येचा तपास पुढे जात असताना आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का
याकडं आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.